नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील रेस्ट हाऊस मध्ये आलेलो आहे। आपण जे चित्र बघत आहात ते भारत मुक्ती मोर्चाची बैठक आज दहिवडी येथील रेस्ट हाऊस मध्ये झालेली आहे। 15 फेब्रुवारी 2024 रोजी दहिवडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर दहिवडीमध्ये कोणता कार्यक्रम आहे किंवा या कार्यक्रमात कोणकोणते प्रमुख पाहुणे येणार आहेत, त्याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यामागे काय त्यांची संकल्पना आहे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक श्रीकांत पोहाळ। नमस्कार पोहाळ साहेब, आपल्या दहिवडी नगरीमध्ये जो 15 फेब्रुवारी 2024 रोजी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे किंवा कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम, जय मूल निवासी। मी श्रीकांत पोहाळ, राष्ट्रीय प्रचारक भारत मुक्ती मोर्चा। भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीनं दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी दहिवडी येथील बाजार पटांगणावरती सायंकाळी 4 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 फेब्रुवारी 1946 रोजी या दहिवडीमध्ये आले होते आणि त्यांचं एक स्पीच इथं झालं होतं। त्या स्मृतीप्रित्यर्थ भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आपण एक कार्यक्रम घेणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामन मेश्राम साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून कोकणचे माजी आयुक्त आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट राहुल मकरे साहेब, श्रीकांत पोहाळ, काकासाहेब जाधव, अभयसिंग जगताप, सचिन मोहिते, सुनील पोळ साहेब, नानासाहेब चव्हाण, चंद्रकांत खंडायत, नितीन राजे, डॉक्टर शैलेश साठे, घनश्याम भोसले, बबनशेठ विरकर, सुधीर सावंत, ॲडव्होकेट दीपक नलावडे आणि रणजित देशमुख साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की ही जी भूमी आहे दहिवडी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। 15 फेब्रुवारी 1946 रोजी बाबासाहेब आंबेडकर या पावन भूमीमध्ये आलेले होते आणि त्यांनी इथं स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये एक भाषण केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्या स्मृतीप्रित्यर्थ भारत मुक्ती मोर्चांचा एक महान विराट कार्यक्रम इथं होणार आहे। या कार्यक्रमामधील काही विषय ठेवण्यात आलेले आहेत। जो बाबासाहेबांनी विषय घेतला होता त्यातला महत्वपूर्ण विषय आहे की आमचा स्वातंत्र्याला विरोध नाही, परंतु स्वातंत्र्यामध्ये आमचा वाटा काय असेल हे बाबासाहेब आंबेडकरांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी दहिवडी येथे जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी जे स्पीच केलं होतं त्या स्पीचचा तो विषय होता आणि त्या विषयाला धरूनच हा विषय पुन्हा एकदा आपण चर्चेस आणत आहोत। दुसरा विषय आपण असा ठेवलेला आहे की बहुजनांच्या सर्व समस्येचं मूळ कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे, कारण आमच्या मताची चोरी या देशामध्ये केली जात आहे, आमचं मत चोरलं जात आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। हा एक विषय ठेवलेला आहे। आणि तिसरा महत्वपूर्ण विषय आहे की बहुजन समाजाच्या सर्वच कोणत्याही जातीचं समाधान जन आंदोलन केल्याशिवाय शक्य होणार नाही, असा एक तिसरा विषय आहे। आणि चौथा विषय फार महत्वपूर्ण आहे, मराठा, कुणबी, ओबीसी यांची जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय कोणत्याही जातीचे समस्येचं समाधान होणार नाही किंवा प्रश्न सुटणार नाहीत। यांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर याची जातवार जनगणना झाली पाहिजे। या 4 महत्वपूर्ण मुद्द्यावरती आदरणीय वामन मेश्राम साहेब बहुजन समाजातील तमाम लोकांना SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC मायनॉरिटीच्या तमाम बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। तरी दहिवडी आणि दहिवडीच्या पंचक्रोशीतील बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, कारण हा कार्यक्रम एका अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं एक महत्व आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये पुन्हा पुनरावृत्ती होत आहे, त्याच विषयाची पुनरावृत्ती होत आहे आणि म्हणून 15 तारखेला सायंकाळी 4 वाजता मेश्राम साहेबांना ऐकण्यासाठी पंचक्रोशीतल्या बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच आवाहन करतोय। थांबतो, धन्यवाद, जय भीम। दहिवडी रेस्ट हाऊस मध्ये जी बैठक झाली तुमची, या बैठकीला कोणकोणते कार्यक्रम उपस्थित आहेत, कोणकोणते कार्यकर्ते किंवा पदाधिकारी उपस्थित आहेत? आज ही भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं दहिवडी रेस्ट हाऊसला जी आमची मिटिंग झाली, या मिटिंगमध्ये आमचे नेते या भागातील तुषार मोतलिंग साहेब, अजित नलावडे साहेब,
शिवराज झेंडे साहेब, सोमनाथ आवळेजी आणि संदीप खरात साहेब, शेंडगे साहेब आणि काळोखे साहेब असे अनेक कार्यकर्ते आमचे उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमासाठी ते तनमन धनानं काम करत आहेत आणि अनेक कार्यकर्ते जे पडद्याच्या पाठीमागे अजून बरेच कार्यकर्त्यांची मला नावं आठवत नाहीत, पण अनेक कार्यकर्ते हे कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.